मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण विद्युत प्रभार म्हणजे काय हे पाहिलं. थोडक्यात सांगायचं तर प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सकडे असलेली अशी एक विशेष अशी गोष्ट ज्यामुळे ते इतर प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सना आकर्षित किंवा प्रतिकर्षित करू शकतात. बरोबर. आजच्या घडीला ना असे अनेक कण आहेत की ज्यांच्याकडे असे विद्युत प्रभार असतात. बरोबर. तर या व्हिडिओमध्ये ना आपण विद्युत प्रभाराचं चिन्ह काय आहे, विद्युत प्रभाराचं एकक काय आहे हे पाहणार आहोत. तर विद्युत प्रभार हा स्मॉल क्यू या अक्षराने दर्शवला जातो आणि विद्युत प्रभार मोजण्याचं एकक आहे कूलम. कूलम हे एका शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि कूलम हे कॅपिटल सी या अक्षराने दर्शवलं जातं. जसं आपण वस्तुमान किलोग्रॅम मध्ये मोजतो, उंची मीटर मध्ये मोजतो, अगदी त्याच प्रकारे विद्युत प्रभार हा कूलम मध्ये मोजला जातो. तर एक फ्रेंच वैज्ञानिक होते चार्ल्स कूलम, त्यांच्या नावावरून हे एकक घेण्यात आलेलं आहे. त्यांनी विद्युत प्रभारील कणामध्ये असणारे जे विद्युत बल असतं त्याच्यावरती खूप अभ्यास केला, त्यामुळेच त्यांच्या नावावरून आपण विद्युत प्रभाराला कूलम हे एकक दिलेलं आहे. तर मित्रांनो, इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉनवरील जो विद्युत प्रभार आहे ना तो खूपच नगण्य असतो, खूपच कमी असतो. दोघांवरील विद्युत प्रभार हा समान असतो, सेम असतो. तर आता इथं आपण पाहूयात की इलेक्ट्रॉनवरती किती विद्युत प्रभार असतो. तर इलेक्ट्रॉनवरील विद्युत प्रभार आपण छोट्या ई ने दर्शवूया आणि तो असतो ई बरोबर 0.000 असे खूप सारे 16 कूलम. इथे ना आपण वजा चिन्ह वापरतोय, ऋण चिन्ह. का? कारण इलेक्ट्रॉनिक्स हे ऋण प्रभारित कण असतात, त्यामुळे त्याच्यावरील विद्युत प्रभार हा ऋण असतो. प्रोटॉनवर सुद्धा सेम विद्युत प्रभार असतो, पण तो धन असतो, कारण प्रोटॉन्स हे धन प्रभारित कण असतात. तर इथं पहा किती कमी प्रमाणात विद्युत प्रभार हा इलेक्ट्रॉन्सवरील असतो. इथे जर आपण सगळे शून्य मोजले तर हे सगळे शून्य एकूण 18 आहेत. ठीक आहे. याच्यावरूनच समजतं की विद्युत प्रभार हा किती लहान आहे. आता हा आकडा खूप छोटा असल्यामुळे जर आपण वैज्ञानिक भाषेत लिहायचा झालं तर तो येईल ई बरोबर वजा 1.6 गुणिले 10⁻19 कूलम. बरोबर. म्हणजेच एका इलेक्ट्रॉनवरील विद्युत प्रभार हा किती असतो, तर तो असतो वजा 1.6 गुणिले 10⁻19 कूलम इतका. बरोबर. आता कूलम हे आपल्यासाठी एक नवीन एकक आहे. आपल्याला जसं माहिती आहे की 1 किलोग्रॅम किंवा 1 मीटर म्हणजे नेमकं किती, किंवा आपण त्याचा अंदाज बांधू शकतो. बरोबर. पण इथं 1 कूलम म्हणजे नेमकं किती हे आपल्याला अंदाज बांधता येत नाही. तर त्यासाठी आपण काय करूयात की आता इथे आपल्याला दिसतंय इलेक्ट्रॉनवरील हा जो काही विद्युत प्रभार आहे तो खूपच नगण्य, खूपच कमी आहे. ठीक आहे. मग याचा अर्थ काय की कूलम हे खूप मोठं एकक आहे किंवा एका कूलम मध्ये खूप सारे इलेक्ट्रॉन्स किंवा प्रोटॉन्स असणार आहेत. मग नेमके किती इलेक्ट्रॉन्स असतात एका कूलम मध्ये किंवा किती प्रोटॉन्स असतात एका कूलम मध्ये, कसं शोधायचं ते? तर एक काम करा, हा व्हिडिओ थोडा वेळ थांबवा आणि स्वतः सोडवायचा प्रयत्न करा. तर आपला प्रश्न आहे की किती इलेक्ट्रॉन्स म्हणजे वजा 1 कूलम विद्युत प्रभार. विचार करा, व्हिडिओ थोडा वेळ थांबवा आणि स्वतः सोडवायचा प्रयत्न करा. आता आपल्याला माहिती आहे की एका इलेक्ट्रॉनवरील विद्युत प्रभार किती असतो, तर तो असतो वजा 1.6 गुणिले 10⁻19 कूलम इतका. बरोबर. आता इलेक्ट्रॉन्स हे ऋण प्रभारित असल्यामुळे हा विद्युत प्रभार काय आहे, ऋण आहे, वजा आहे. आपल्याला काढायचंय काय, तर वजा 1 कूलम प्रभारामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात. बरोबर. मग त्यासाठी आपण काय करूयात, तर उजवीकडील संख्येला 1.6 गुणिले 10⁻19 या संख्येने आणि डावीकडील संख्येला सुद्धा 1.6 गुणिले 10⁻19 याने भागूयात. असं केल्यामुळं काय होतंय पहा, तर उजवीकडील जी संख्या आहे ती एकमेकांना कॅन्सल होतीये. बरोबर. मग उजवीकडे काय राहील, तर वजा 1 कूलम एवढा विद्युत प्रभार. ठीक आहे. मग उजवीकडील वजा 1 कूलम विद्युत प्रभार म्हणजे किती? मग आता डावीकडील समीकरण सोडवा.
1/1.6 गुणिले 10⁻19. ठीक आहे. जर हे आपण सोडवलं तर ती व्हॅल्यू आपल्याला मिळेल 0.625 गुणिले 10⁻19. बरोबर. म्हणजे 1 कूलम विद्युत प्रभारामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात तर 0.625 गुणिले 10⁻19 इतके इलेक्ट्रॉन्स असतात. जर आपण अजून सोपं करून लिहिलं तर ते येईल 6.25 गुणिले 10⁻18 बरोबर -1 कूलम विद्युत प्रभार. म्हणजेच 1 कूलम मध्ये 6.25 गुणिले 10⁻18 इतके इलेक्ट्रॉन्स असतात. बरोबर. जर या व्हिडिओचा आपण थोडक्यात सारांश पाहिला तर आपण काय पाहिलं तर विद्युत प्रभार हा Q या अक्षराने दर्शवतात. त्याचं एकक कूलम आहे. कूलम हे कॅपिटल C या अक्षराने दर्शवलं जातं. त्याचप्रमाणे आपण पाहिलं की इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉनवरती किती विद्युत प्रभार असतो, किती कमी प्रमाणात विद्युत प्रभार असतो. आणि याच्यावरूनच आपल्याला कळालं की कूलम हे खूप मोठं एकक आहे. त्यानंतर आता आपण पाहिलं की 1 कूलम मध्ये किंवा 1 कूलम विद्युत प्रभारामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स यांच्यावरील विद्युत प्रभार हा सारखाच असतो. फक्त इलेक्ट्रॉनवरील विद्युत प्रभार हा ऋण असतो तर प्रोटॉनवरील विद्युत प्रभार हा धन असतो. ठीक आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.